मित्रांनो, जायकवाडी ही जी कॉलनी आहे या कॉलनीच्या सिक्युरिटीसाठी असं सिस्टम तयार करण्यात आलं होतं की ते मी आत्तापर्यंत कुठेही पाहिलं नाही। तर या कॉलनीच्या सिक्युरिटीसाठी चोर आणि पोलीस दोघंही मिळून या कॉलनीची सिक्युरिटी करत होते, रक्षा करत होते। ते कशा पद्धतीने डिझाईन केलं होतं हे मला आत्तापर्यंत कळालं नाही, पण जसं मी विचार करायला लागलो हा व्हिडिओ तयार करण्याचा, त्यावेळेस विचार करताना मला या गोष्टी लक्षात आल्या की या जायकवाडी कॉलनीची जी रक्षा करण्यासाठी या जायकवाडी कॉलनीच्या चारी बाजूला खुले कारागृह डिझाईन करण्यात आले होते, ज्यामुळे त्या कॉलनीची पूर्ण चारी साईडने संरक्षण होत होतं। यासाठी त्यांनी जे खुले कारागृह होतं त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे फळं आणि शेती करण्याचं त्यांनी चालू केलं होतं। जसं की जायकवाडीची जे चार साईड आहे त्या चारी बाजूला जायकवाडीतल्या लोकांना माहिती असेल की चारी बाजूला शेती होत होती आणि ती शेती करत होते, त्यांना खुल्या कारागृहात ठेवण्यात आलं आहे। अशा कैदी तिथे शेती करत होते आणि तिथं ते शेती करत असताना त्यांच्या आजूबाजूला कारागृहाचे पोलीससुद्धा राहत होते, त्यामुळे या कॉलनीचं 24 तास संरक्षण होत होतं। अशी ही कॉलनी डिझाईन करण्यात आली होती आणि हीच उत्तर आणि दक्षिण या दोन्ही साईडला याच पद्धतीने सिस्टम त्यांनी राबवलं होतं। मित्रांनो, ही कॉलनी इतकी प्रगत होती की या कॉलनीमध्ये 1995, 96, 97च्या आसपास नियर बाय इथे लँडलाईन फोन उपलब्ध होते। लँडलाईन फोनचं असं पद्धतीने सिस्टम तयार करण्यात आलं होतं की प्रत्येकाच्या घरामध्ये लँडलाईन फोन उपलब्ध केला जाऊ शकतो। त्याच कॉलनीमध्ये आमच्या घरामध्ये या 97-98 मध्ये लँडलाईन फोन उपलब्ध होता। याच कॉलनीमध्ये आम्हाला एज्युकेशनसाठी सगळे क्लासेस तिथं उपलब्ध होते, जसे की कराटे असतील, क्रिकेटचे असतील आणि डान्स क्लासेस वगैरे सर्व प्रकारचे क्लासेस इथे आम्हाला उपलब्ध करण्यात आले होते। या कॉलनीमध्ये रविवार म्हणलं की आमचा आनंदच वेगळा असायचा, कारण रविवारची बाजाराचा जो दिवस होता त्या ठिकाणी पूर्ण बाजाराचा खाऊ आणि आमचे विविध वेगवेगळे कार्यक्रम सकाळी टी व्हीवरती लागायचे, जसे की चित्रहार, त्यानंतर शक्तिमान, महाभारत असे जे कार्यक्रम होते ते आम्ही रविवारी एन्जॉय करायचो। नमस्कार मित्रांनो, तर आज आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत जायकवाडी धरण। मित्रांनो, जायकवाडी धरणाचा सुरुवात 1965ला झाली होती आणि हा प्रकल्प 1976ला पूर्ण झाला। 11 वर्षामध्ये हा प्रकल्प पूर्ण झाला आणि खास या प्रकल्पाला डिझाईन केलं होतं की मराठवाड्यामध्ये पाणीची जी कमतरता आहे, दुष्काळ जो आहे तो कमी व्हावा, यासाठी या प्रकल्पाला डिझाईन केलं होतं। आणि हा जो प्रकल्प आहे खूप मोठ्या प्रमाणात तिथे पाणीसाठा तयार केला होता आणि तिथे 90पेक्षा जास्त गावं तिथून पुनर्वसित केले होते, ते दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले होते आणि तिथं जायकवाडी धरण तयार करण्यात आलं। त्या जायकवाडी धरणामध्ये 2 पार्ट केले होते, त्याचे 2 कॉलनी तयार केल्या होत्या, एक नॉर्थ साईडला उत्तर जायकवाडी म्हणून आणि एक दक्षिण साईडला, म्हणजे जे गेट होते पाण्याचे त्या गेटच्या दक्षिण साईडला दक्षिण जायकवाडी, अशा 2 कॉलनी इथे क्रिएट केल्या होत्या। या कॉलनी होत्या तिथल्या कामगार लोकांसाठी, म्हणजे तिथं जे जॉबला आहेत यांच्यासाठी त्या कॉलनी डिझाईन केल्या होत्या। त्या कॉलनी इतक्या सुंदर होत्या की त्या काळामध्ये त्या कॉलनीमध्ये इतक्या चांगल्या प्रमाणात सुविधा दिल्या होत्या की त्या आजही कुठेही बघायला मिळत नाही। आणि त्याच कॉलनीमध्ये मी लहानचा मोठा झालो, माझा जन्मही तिथेच झाला आणि त्यानंतर मी तिथे 10वीपर्यंत कॉलेजपर्यंत शिक्षणही त्याच कॉलनीमध्ये घेतलं। त्या कॉलनीविषयी मी आज तुम्हाला सांगणार आहे। खास कारण हे आहे त्या कॉलनीविषयी सांगण्याचं, हे मी तुम्हाला नंतर शेवटी सांगेल की का मी तुम्हाला आज या कॉलनीबद्दल व्हिडिओ क्रिएट करत आहोत। ही कॉलनी होती एक सुंदर अशी कॉलनी, यामध्ये विविध जातीचे, धर्माचे आणि वेगवेगळे लोक इथे राहत होते आणि सर्व मिळून एकत्र राहत होते। आणि ही कॉलनी अशी होती की तिथे जे घरं होते ते वेगवेगळ्या डिझाईनमध्ये क्रिएट केले होते आणि तिथे एका कॉलनीमध्ये ज्या घरामध्ये आपण म्हणजे जे घरं होते त्या घरामध्ये जेवढी जागा त्या घराला होती त्याच्या बॅक साईडलाच तेवढी जागा होती गार्डनसाठी, म्हणजे पाठीमागचं अंगण आम्ही त्याला म्हणत होतो, आणि समोरची जागा तेवढीच जागा समोरही होती, त्याला आपण समोरचं अंगण असं म्हणत होतो। समोरचं अंगण आणि पाठीमागचं अंगण असं दोन्ही या घराला लाभलेलं होतं आणि सुंदर, म्हणजे समोरच्या अंगणामध्येही भरपूर जणांनी बाळ कंपाऊंड केलं होतं। तो बाळही आता तुम्हाला बघायलाही मिळत नाही कुठे, असं बाळ तिथं उपलब्ध होते। आणि पाठीमागचं अंगण म्हणजे तिथे पाण्याचा हौद, त्यानंतर तिथे तुम्हाला झाडं लावण्यासाठी जागा, पुन्हा त्याला आपण कुंपण केलेलं, अशी सुंदर पाठीमागचं अंगण होतं। आणि
झाडांचा जर आपण बघितलं तर झाडं तिथं विविध प्रकारचे वेगवेगळे प्रकारचे झाडं सर्व झाडं तिथे मिळत होते. त्यानंतर पक्षी वेगवेगळे पक्षीही तिथे येत होते आणि पुढे चालून त्याला आता अभयारण्य करण्यात आलं आहे म्हणून तिथे इतके प्रमाणात पक्षी येत होते की बाहेरच्या देशातनं सुद्धा तिथे पक्षी येत होते. असं हे जायकवाडी धरण होतं. आणि या जायकवाडी धरणामध्ये जे लोक राहत होते त्यांच्यासाठी सुखसुविधा म्हणून तिथे शाळा, त्यानंतर कम्युनिटी हॉल यासाठी डिझाईन केला होता की त्या कम्युनिटी हॉलमध्ये जे लोक तिथे राहतात कॉलनीमध्ये त्या लोकांच्या मुलांना किंवा त्यांच्या घरामध्ये जे कार्यक्रम असतील किंवा त्या ऑफिस रिलेटेड काही कार्यक्रम असतील, इव्हेंट असतील, त्या कम्युनिटी हॉलमध्ये घेता येतील. त्यानंतर त्यांच्या मुलांचे लग्न वगैरे वाढदिवस असेल त्याच्यासाठी कम्युनिटी हॉल त्यांनी उपलब्ध करून दिला होता. ते कम्युनिटी हॉलही इतका मोठा होता की 1000 लोक तिथं आरामात बसतील इतका मोठा कम्युनिटी हॉल. पार्किंगची सुविधा, वेगवेगळे वॉशरूम, सगळी व्यवस्थित एकदम स्टेज वगैरे क्रिएट केलं होतं. सांस्कृतिक कार्यक्रम कॉलनीमधले पूर्ण त्या कम्युनिटी हॉलमध्ये होत होते. शाळा ही इतकी सुंदर होती की त्या शाळेलाही मोठं कंपाऊंड आणि ग्राउंड लाभलेलं होतं. त्याच कॉलनीमध्ये वेगवेगळे रस्ते कॉलनीमध्ये जाण्यासाठी इंटरनल रस्तेही सुंदर प्रकारे डिझाईन केले होते. ड्रेनेज सिस्टम, लाईटची सिस्टम, त्या कॉलनीला सेपरेट इलेक्ट्रिसिटी दिलेली होती. सेपरेट डिप्पी होते, सेपरेट इलेक्ट्रिशियन वर्कर्स होते. आणि आपण बघितलं की तिथेच असं सुंदर अशी झाडाची रचनाही केली होती. प्रत्येक कॉलनीमध्ये असे त्यांचे गट केले होते की 4-5 घरांचं मिळून एक त्यांचा एरिया असेल आणि त्या एरियामध्येही सुद्धा झाडं लावण्यात आले होते. कालांतराने ते झाडं पेरूचे होते, त्यानंतर डाळिंबाचे झाडं, असे विविध झाडं तिथे लावण्यात आले होते. कालांतराने ते झाडं गेले. त्यानंतर तिथे राहणाऱ्या मुलांनी तिथे ग्राउंड तयार केले आणि आपापल्या एरियामध्ये ग्राउंड तयार करून तिथं खेळत होते. आम्ही तिथे क्रिकेट, विट्टीदांडू, गोट्या असे विविध गेम आम्ही तिथे खेळलो. लपंडाव, पोलीस चोर असे विविध गेम आम्ही तिथं खेळलो. आणि त्याच तिथं पावसाळ्यात तर खूपच मजा येत होती, कारण पावसाळ्यामध्ये तिथे पाऊस आल्यानंतर झाडं आणि पाण्याची जी वर्दळ व्हायची त्यातनं आम्ही तिथे होड्या, त्यानंतर पाण्यामध्ये खेळायचं, हे असे गेम तिथे खेळत होतो. खोपे तयार करायचे, किल्ले तयार करायचे, असे बरेच आम्ही खेळ तिथे खेळलो. आणि ते आज मुलांना खेळायला भेटत नाही. आमच्याच मुलांना हे सर्व गोष्टी भेटत नाही, पण आम्हाला तिथे मिळालं. ती कॉलनी जणू आमच्यासाठीच डिझाईन केली होती अशा प्रकारे होती. तिथे पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांनीसुद्धा त्या कॉलनीला आणि त्या ठिकाणाला, जायकवाडी धरणाला व्हिजिट केली होती, त्यांनी भेट दिली आहे. अशी कॉलनी ती खास आमच्यासाठी डिझाईन केली होती असं म्हणावं लागेल. तिथे अजून उद्यानं होती, म्हणजे जे कॉलनीमधले जे लोक आहेत त्यांना फिरण्यासाठी तिथे उद्यान तयार केले होते. त्याला आम्ही IB म्हणत होतो. IBमध्ये असं होतं की तिथे तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला जायकवाडी धरणाची पूर्ण स्टोरी, फोटोग्राफ्स तुम्हाला तिथे बघायला मिळत होते. आणि जायकवाडी धरणामधले जे 27 गेट आहे, जायकवाडी धरणाची जी माहिती आहे ती पूर्ण तुम्हाला फोटोग्राफमध्ये तिथे लावण्यात आले होते, डिस्प्ले करण्यात आले होते. त्याचे चार्ट, त्याचे मॅप आणि त्याचे फोटोग्राफ्स ते सगळे तिथे होते आणि ते इतक्या छान पद्धतीने होते. त्यानंतर आपण त्या जायकवाडी धरणावरतीच तिथे आपण बघितलं की संत ज्ञानेश्वर उद्यान आपण जे बघतो की तुम्ही आज बघितलं असेल किंवा कधी तुम्ही भविष्यात जाणार असाल तर तिथे इतकं छान गार्डन होतं त्या काळी की तिथे वेगवेगळे कारंज्या होत्या. संध्याकाळचा टाईम झाला की तिथे कारंज्या सुरू व्हायच्या. त्या कारंज्या वेगवेगळ्या गाण्यांवरती डान्स करत होत्या. त्या काळामध्ये ती सुविधा फक्त तिथेच होती महाराष्ट्रामध्ये तरी. आणि त्यानंतर ते गार्डनही इतकं सुंदर होतं की खूप मोठ्या प्रमाणात त्या गार्डनमध्ये वेगवेगळे डिझाईन केले होते आणि फुलंचे ते गार्डन होतं. वेगवेगळे फुलंही तिथे होते. खूप छान त्याची निगराणी होती आणि ते फुलांचा खूप छान मस्त वाटत होतं तिथे गेल्यानंतर. आणि तिथे जे पाण्याची ज्यांनी डिझाईन केली होती ते पाणी जे येत होतं जायकवाडी धरणातनं, त्या पाण्याला विविध आकार आणि डिझाईन करून त्या पाण्याला त्यांनी कलरिंग, लाईट वगैरे देऊन शो केला होता. त्यामुळे ते गार्डन अप्रतिम असं वाटत होतं. त्या गार्डनच्या जवळच काही बागा होत्या. त्या बागामध्ये पेरूचे झाडं, डाळिंबाचे झाडं, सीताफळाचे झाडं असे लावण्यात आले होते आणि तिथूनही रोजगार निर्मिती चालू होता. असे हे गार्डन आमच्यासाठी खूप आम्हाला प्रेरणादायी ठरायचं. आमच्याकडे जे येणारे लोक होते, आमच्याकडे येणारे जे पाहुणे होते त्यांना हमेशा त्या जायकवाडी आणि कॉलनी आणि गार्डनबद्दल आकर्षण राहायचं.
ते आमच्याकडे आवर्जून येत होते. विविध वेगवेगळ्या ठिकाणाहून लांब लांबच्या शहरातनं लोक आमच्याकडसाठी उन्हाळ्यामध्ये फिरायला यायचे, सुट्ट्यांसाठी आमच्याकडे फिरायला यायचे. आल्यानंतर त्यांना जे जायकवाडीचं कॉलनी आहे ती खूप सुंदर वाटत होती. त्यानंतर त्या कॉलनीच्या आजूबाजूला जे ठिकाणं आहे म्हणजे जसे की डॅम आहे, त्यानंतर डॅमच्या बाजूलाच जे उद्यान आहे त्या उद्यानामध्येही आम्ही फिरायला जात होतो. त्या आयबी ज्या होत्या त्या आयबी पण इतक्या छान डिझाईन केल्या होत्या. इथे गेस्ट रूम होते. गेस्ट रूममध्ये येणाऱ्या पाहुण्यांचं तिथं स्वागत केलं जात होतं. त्यांना राहण्यासाठी तिथे जागा होती, तिथे आचारी होते, त्यानंतर तिथे विविध कार्यक्रम होत होते. येणारे मंत्री, खासदार, आमदार तिथं राहण्यासाठी त्यांना गेस्ट हाऊस तिथे क्रिएट केलेले होते. इतक्या छान पद्धतीने ते गार्डन होतं. ते घसरगुंडी, त्यानंतर झोके असे तिथे डिझाईन केलेले होते आणि तेही खूप वेगळ्या पद्धतीने डिझाईन केले होते, आकर्षक पद्धतीने आणि वेगळ्या पद्धतीने. त्याचा आम्ही अनुभव घेतला आहे. आणि ह्याच कॉलनीमध्ये नंतर हळूहळू तिथे ती कॉलनी नष्ट व्हायला लागली. तिथले जे कामगार होते, जॉबला होते, त्यांनी नंतर त्यांचे जे रिटायरमेंट व्हायला लागले, त्या कॉलनीचं काम संपायला लागलं. तिथून ते हळूहळू त्या कॉलनीतनं बाहेर जायला लागले. ती कॉलनी अशी डिझाईन केलेली होती मित्रांनो की तिथं येणारा व्यक्ती तो एक खूप चांगल्या पद्धतीने सुशिक्षित म्हणून त्याची भाषाही होती. माझी ही लँग्वेज जी तुम्ही बघताय आज ती तिथेच डेव्हलप झालेली आहे. तिथल्या लोकांची लँग्वेज एक खूप चांगल्या पद्धतीने होती. तिथे आम्ही जे सगळे मिळून मिसळून राहत होतो. कुठलाही इव्हेंट असेल, गणपती असेल, देवी असतील किंवा कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम असेल, ते सर्व मिळून कॉलनीतले आम्ही तिथे साजरा करत होतो. तिथे आम्ही 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हा कार्यक्रम तर खूप उत्साहात साजरा केला जायचा. तिथे सकाळी 5 वाजले की तिथे आमचे केवट काका होते, ते सकाळीच 26 जानेवारी 15 ऑगस्टला गाणे लावायचे आणि शाळेतही ते गाणे लागायचे, देशावरचे गाणे. आणि ते पूर्ण कॉलनीमध्ये आम्हाला त्याचा आवाज येत होता, त्या गाण्यांचा, देशभक्तीवरचे गाणे. त्या ठिकाणी सकाळी खूप चांगलं आम्हाला वाटत होतं. खूपच सुंदर असं फिलिंग त्यावेळेस आम्हाला 26 जानेवारी 15 ऑगस्टला येत होतं. मित्रांनो, हा जो व्हिडिओ तुम्ही बघताय तर बरेच जण जायकवाडीमधले असतील किंवा जायकवाडी त्यांनी अनुभवली असेल, आले असतील, बघितलं असेल तर नक्कीच तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये जायकवाडी टाईप करा जर तुम्ही जायकवाडी बघितली असेल तर. पुढे मी तुम्हाला सांगितलं स्टार्टिंगला की मी हा व्हिडिओ का बनवतोय, तर शेवटी मी तुम्हाला ते क्लिअर करणारच आहे. तुम्ही शेवटपर्यंत बघा. जायकवाडी धरणाला जे मी तुम्हाला सांगितलं की इथे रस्ते, इंटरनल रस्ते ही खूप चांगल्या पद्धतीचे होते. त्यानंतर तिथले जे क्वालिटीचे घरं जे होते कॉलनीमध्ये बांधलेले, त्या घरांना खिळाही ठोकला जात नव्हता. म्हणजे खिळाही लवकर ठोकला जात नव्हता. इतके मजबूत घरं होते, इतक्या मजबूत भिंती होत्या. आणि त्या मजबूत भिंती आणि घरांमध्ये आम्ही मजबूत विचारांनी तिथे वाढलो. आणि तिथले जे मुलं वाढले ते नंतर पूर्ण भारताच्या बाहेर वेगवेगळ्या मोठ्या पदावरती गेले आणि त्यांनी आपलं कर्तृत्व त्यांचं चालू आहे. याच जायकवाडीमध्ये मित्रांनो आम्ही सकाळी फिरायला जात होतो. म्हणजे सकाळची पहाट ही आमची सकाळी 5 ते 6च्या वेळेमध्ये आम्ही फिरायला जात होतो. सकाळी उठायचं, सकाळचा अलार्म लावायचा आणि फिरायला जायचं. मित्र जे होते मित्रांच्या घरी जायचं, त्याला उठवायचं आणि त्याला घेऊन जायचं. सोबतच सगळे मित्र आम्ही मिळून ग्रुपने आम्ही फिरायला जात होतो. सकाळी फिरायला कुठे जाणार तर इतकं सुंदर ठिकाण फिरायला की तिथे आम्हाला धरणाच्या कडीला म्हणजे जे गेट आहे 5 गेट त्या रस्त्याने आम्ही फिरायला जात होतो. तिथे सकाळी फिरायला गेल्यानंतर रनिंग करायची, त्यानंतर तिथे एक्सरसाइज करायची आणि एक्सरसाइज रनिंग झाली का तिथनं आम्ही रिटर्न येत होतो. लहानपणी आम्ही फक्त रनिंग आणि एक्सरसाइज करत होतो. जसं जसं मोठं झालो तसं तसं नंतर आम्ही त्यासोबतच आमचे जे शिक्षक वर्ग होता किंवा जवळचे जे ओळखीचे काका होते त्यांच्यासोबत आम्ही जायचो आणि तिथे आम्ही पोहायचो. आता पोहत कुठं होतो आम्ही धरणामध्ये. तर जे जायकवाडीचं धरण आहे त्याच्या कडीला जे असे सेफ जागा होत्या त्या मोठ्या लोकांनी अगोदरच शोधून काढल्या होत्या आणि ते तिथं पोहत होते. मग आम्ही त्याच ठिकाणी त्यांच्यासोबतच त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिथे आम्ही पोहायचो आणि त्यांच्यासोबत आम्हीही ते पोहायचं शिकत होतो. आणि इव्हिनिंगचा टायमिंग आहे, इव्हिनिंगच्या टायमिंगला आम्ही तिथे एक्सरसाइजला पुन्हा जात होतो. जर आम्ही सकाळी एक्सरसाइजला गेलो होतो, इव्हिनिंगला कधी कधी जात नव्हतो, पण कधी सकाळी नाही गेलो होतो इव्हिनिंगला आम्ही जात होतो. आता यामध्ये भरपूर असे पोलीस माझे मित्र आहेत किंवा पोलीस
पण बघत असतील हा व्हिडिओ, तर तिथून भरपूर जण पोलीस भरतीची तयारी करत होते. आम्ही बघायचो रनिंगला वगैरे जाताना, तर तेही आज पोलीस झालेले आहेत. विविध पदावरती ते आहेत, वेगवेगळ्या शहरामध्ये ते काम करत आहे. त्यातलेच माझे काही मित्र आहेत. त्यानंतर आमचे कॉलनीतले भरपूर काही शिक्षक पण आहेत, तेही वेगवेगळ्या पदावरती काम करत आहे, वेगवेगळ्या गावांमध्ये काम करत आहे. त्यांनी जो अनुभव घेतला त्या कॉलनीचा, शिक्षणाचा, सांस्कृतिक कार्यक्रमाचा आणि आदर्श आजूबाजूचे आपले शेजारी पाजारी यांचा, ते आज वेगवेगळ्या ठिकाणी प्रसारित करत आहेत. ही जी कॉलनी आहे मित्रांनो, या कॉलनीने आम्हाला घडवलं आणि याच कॉलनीने आम्हाला एक मजबूत शरीर, मजबूत मानसिकता दिली. ती कॉलनी आज नष्ट होत झाली आहे. ती कॉलनी फक्त आमच्यासाठी डिझाईन केली होती म्हणून ती आज नष्ट झाली आहे. कारण तिचं काम संपलं म्हणून लोकांनी तिला नष्ट केलं. कारण शासनाने तिथे राहणारे जे कर्मचारी होते त्यांची रिटायरमेंट झाली आणि तिथून तिथलं काम संपलं आहे म्हणून त्यांनी ते घरं पूर्णपणे डिस्ट्रॉय केलेत. आता ती कॉलनी पूर्णपणे नष्ट केली आहे, पण तिथे राहणारे जे लोक होते त्यांच्या ज्या आठवणी आहे त्या अजूनही स्मरणात आहेत. म्हणून मित्रांनो सांगतो, जर तुम्ही जायकवाडीचे असाल तर कमेंटमध्ये, डिस्क्रिप्शनमध्ये जायकवाडी टाईप करा. आणि जर तुमच्याकडे काही फुटेज आणि फोटोज असतील तर नक्कीच मला खाली दिलेल्या मेलवरती मेल करा. मी या व्हिडिओमध्येही टाकेल आणि जो नेक्स्ट व्हिडिओ असेल त्यामध्येही थोडा एडिट करून ते फोटोज व व्हिडिओज अपडेट करेल, जेणेकरून आपल्या स्मरणातही राहील, आपल्या मुलांना किंवा येणाऱ्या पिढीलाही कळेल की जायकवाडी कॉलनी काय होती. या जायकवाडी कॉलनीमध्ये मित्रांनो सकाळची पहाट जी व्हायची, तिथे सकाळी साडा आणि रांगोळीनी व्हायची. तर तिथे ज्यावेळेस आम्ही साडा टाकायचो तर ही शर्यत लागायची कोणाचा साडा जास्त लांब असेल. आणि सकाळी पाणी यायचं, पाणी आलं की तिथे सगळ्यांनी बकेटी भरायच्या आणि आपल्या आपल्या अंगणामध्ये सकाळी सडा टाकायचा. चांगल्या पद्धतीने रांगोळी टाकायची. कधी कधी असंही व्हायचं की कोणाची रांगोळी चांगली आहे, सुंदर आहे, हेही बघत होते. पण याच कॉलनीमध्ये आम्ही ज्यावेळेस कट्टे होते, आमचे वेगवेगळे कट्टे असायचे, त्या कट्ट्यामध्ये आम्ही बसायचो. जसं की आमची जी एरिया होता, जसं आमचा चौक असायचा, त्या चौकामध्ये वेगवेगळे कट्टे असायचे, ब्रिज असायचे छोटे छोटे, किंवा पाण्याचे जे चंबर्स असायचे त्याच्यावरती आम्ही तिथे आमचे जे कट्टे ठरलेले होते त्या ठिकाणी आम्ही जाऊन हमेशा बसायचो. आमचा एक ग्रुप असायचा, वेगवेगळ्या प्रत्येक एरियामध्ये प्रत्येक वेगवेगळा ग्रुप होता, पण ते सगळे ग्रुप एकमेकाला कनेक्टेड होते आणि ते सगळं एकमेकांना माहीत राहायचं की कोणत्या ग्रुपमध्ये काय चालू आहे. इतकी चांगली आणि ट्रान्सपरंट कॉलनी होती. आणि त्याच कॉलनीमध्ये जे आमचे ग्रुप राहायचे त्या ग्रुपमध्ये आम्ही टायमिंग राहायचा, त्या टायमिंगला बरोबर आम्ही त्या ग्रुपमध्ये, त्या कॉलनीमध्ये, त्या कट्ट्यावरती जाऊन हजर असणार. हळूहळू एक एक जण येणार आणि तिथे आमच्यासोबत सगळ्या गप्पा मारायला बसणार आम्ही. मग चर्चा निघणार, इथे काय झालं, तिथे काय झालं, इकडे काय झालं, तिकडे काय झालं. पहिले काय फोन नव्हते, मग त्यामुळे आम्ही बसायचं. झाडांबद्दल बघितलं आपण, आंब्याचे, पेरूचे, बोराचे असे वेगवेगळे झाडं होते त्या कॉलनीमध्ये. ते आम्ही तिथून जाऊन तोडून आणत होतो आणि त्या झाडांचा आस्वाद आम्ही घेत होतो, फळांचा आस्वाद आम्ही घेत होतो. आणि खूप अशी छान पद्धतीने ती कॉलनी डिझाईन केलेली होती. त्याच कॉलनीमध्ये अजून एक सांगायचं, तो मी एक्सपिरियन्स घेतला आहे की उल्कापात नावाचा तुम्ही ऐकलं असेल. आणि उल्कापात त्यावेळेस होणार होतं. त्यावेळेस आम्हाला समजलं होतं कुठून, न्यूजपेपरमधून. तर आम्ही काय केलं, मित्रांनी आम्ही सकाळीच 4ला उठून आम्ही धरणाच्या कडीला जाऊन बसलो. आणि तिथे आम्ही जाऊन बसल्यानंतर आम्ही समोर पूर्ण पाणी आणि पूर्ण अंधार, सकाळी 4 वाजता. आणि तिथे आम्ही उल्कापात पाहायला गेलो होतो, कारण आम्हाला माहीत होतं की आज रात्री उल्कापात होणार आहे. आणि सकाळी 4 वाजता आम्हाला तिथं उल्कापातचं जे दर्शन झालं ते खूपच अप्रतिम होतं. म्हणजे चांदण्या ज्या होत्या, त्या आकाशामधल्या चांदण्या, एक एक चांदणी अशी तिथून तुटत होती आणि खाली येत होती. त्या सगळ्या चांदण्या तुटताना आम्ही बघितल्या आणि ते अप्रतिम असं, अस्मरणीय असं ते दृश्य होतं, ते आम्ही बघितलं. आमचा जो मित्राचा ग्रुप होता, तो ग्रुपने आम्ही तिथे जाऊन मस्तपैकी जाऊन बसलो आणि ते दृश्य आम्ही बघत होतो की एक एक चांदणी तिथून तुटत होती. ते उल्कापात जो होता. त्यानंतर असे विविध ग्रह, वेगवेगळे ग्रह ज्या वेळेस असायचे, त्या ग्रहांसाठी पण आम्ही ते ग्रह बघण्यासाठी पण काही ग्रुपमध्ये असे प्लॅनिंग करायचो आणि ते ग्रह बघायचो आम्ही. त्यानंतर तिथे आम्ही शाळेमध्ये असताना जे इलेक्ट्रिक प्रोजेक्ट आहे किंवा वैज्ञानिक प्रोजेक्ट आहे, तेही आम्ही तिथे प्रोजेक्ट वगैरे करत होतो. असेच करत असताना आम्ही भरपूर काही तिथे विविध खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम पण केलेत.
तिथे आम्ही ज्यावेळेस गणपती असायचा तर वेगवेगळ्या कॉलनीमध्ये वेगवेगळे गणपती आम्ही बसवायचो, ग्रुपने आम्ही गणपती बसवायचो आणि ग्रुपने आम्ही तिथे वेगवेगळे कार्यक्रम ऑर्गनाईज करायचो. गणपतीच्या वेळेस मस्त एक शेड तिथे करायचं, एका चौकामध्ये आमचे सगळे मित्र वगैरे आमची टीम येणार आणि आम्ही तिथे शेड करून तिथे गणपती बसवणार आणि तिथले 10 दिवस आम्ही गणपतीची पूजा अर्चा आणि आरती करणार. आणि जे कॉलनीमधले जे काका काकू आहेत एकेकांचा नंबर तिथे लागणार पूजेसाठी. अशा पद्धतीने आम्ही तिथे कार्यक्रम ऑर्गनाईज करत होतो. याच कॉलनीमध्ये जे कधी कधी जे शाळेमध्ये इव्हेंट व्हायचे तिथे डान्स, सांस्कृतिक कार्यक्रम असे विविध स्पोर्ट्स पण होत होते. हे सगळे कार्यक्रम आम्ही तिथे एन्जॉय केले. ही जी कॉलनी आहे मित्रांनो, अप्रतिम अशी कॉलनी होती, पण कालांतराने हिचा नष्ट झाली. याच कॉलनीमध्ये जे सकाळचं पारायण असेल किंवा पारायणाचा जो पिरियड असायचा तिथं पारायण असायचं. त्यानंतर मंदिर होतं, मंदिरामध्ये सकाळचं जे भक्तिगीत असायचं ते वाचायचं. आणि जे आमचे मंदिरामध्ये जाणारे जो वर्ग आहे तो सकाळी मंदिरात जायचा आणि मंदिरात जाऊन पूजा अर्चा करायचे. तर त्या कॉलनीबद्दल सांगायचं झालंच तर अजून बरंच काही आहे आणि भरपूर काही सांगण्यासारखं आहे. आज मी इतकंच कवर करतो. माझे जे मित्रमंडळी असतील त्यांनाही मी सांगतो की तुम्हीही एक छोटा व्हिडिओ का होईना, शॉर्ट्स का होईना तुम्ही तयार करा, डिझाईन करा, तयार करा आणि कॅमेरासमोर या आणि आपल्या कॉलनीबद्दल बोला. याच आठवणीतून आपली कॉलनी जिवंत राहील आणि ही कायमस्वरूपी आपल्या आठवणीत आणि येणाऱ्या पिढीच्या आठवणीत राहील. त्यांना ही कळेल की यांच्यासाठी एक कॉलनी डिझाईन केली होती आणि तो अनुभव फक्त आपल्याच पिढीने घेतला आहे. मित्रांनो, खूपच अस्मरणीय आणि खूपच आनंददायक तो अनुभव होता. थँक्यू.